नमस्कार. एका बाजूला वीर स्वातंत्र्य सैनिक तर दुसऱ्या बाजूला एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व. ज्यांनी हिंदुत्वाची संकल्पना मांडली त्यांनीच हिंदू धर्मातल्या जातीप्रथेवरही कठोर प्रहार केले. विनायक दामोदर सावरकर हे एक असं नाव आहे ज्यांच्या व्यक्तिमत्वात असे अनेक विरोधाभास एकत्र आलेले दिसतात. आज आपण त्यांच्या याच गुंतागुंतीच्या आयुष्याचा आणि विचारांचा आढावा घेणार आहोत. तर मग आपण त्यांच्या प्रवासाला सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. ते क्रांतिकारक कसे बनले, त्यांनी हिंदुत्व ही विचारधारा कशी मांडली आणि त्याचवेळी एक समाजसुधारक म्हणून त्यांचं काम कसं होतं. आणि हो, शेवटी त्यांच्या नावाशी जोडलेल्या त्या वादांवरही आपण नजर टाकू, ज्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आजही इतकं चर्चेत आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ते स्वातंत्र्य सैनिक होते, नक्कीच. विचारवंत होते, हो, आणि समाजसुधारकही होते. पण मग ते नक्की कोण होते? कारण एका बाजूला सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे सावरकर, दुसऱ्या बाजूला समाजातील रूढींवर प्रहार करतात. आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर जाऊया जिथे त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे त्यांच्या नावाला वीर हे विशेषण कायमचं जोडलं गेलं. त्यांची क्रांतिकारक कारकीर्द खरं तर खूप वेगाने घडली. बघा, 1904 मध्ये त्यांनी भारतात अभिनव भारत नावाची एक गुप्त संघटना सुरू केली आणि तिथून पुढे ते थेट लंडनला गेले. तिथे फ्री इंडिया सोसायटीच्या माध्यमातून भारतीय तरुणांना एकत्र आणायला सुरुवात केली. आता साहजिकच त्यांच्या या वाढत्या प्रभावाने ब्रिटिश सरकार हादरलं. आणि मग काय, 1910 मध्ये त्यांना अटक झाली आणि थेट अंदमानच्या त्या भयावह तुरुंगात म्हणजेच काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं, जिथे त्यांनी पुढची जवळपास 13 वर्ष काढली. आणि हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे त्यांनी फक्त कृती नाही केली, तर त्यांनी भारताच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. ज्याला तोपर्यंत फक्त एक शिपायांचं बंड म्हणून ओळखलं जायचं, त्या 1857च्या लढ्याला त्यांनीच पहिलं भारताचं स्वातंत्र्य समर असं नाव दिलं. ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या कार्याची तीव्रता किती होती याचा अंदाज या एका गोष्टीवरून येतो. ब्रिटिश सरकारने त्यांना एक नाही तर 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावली होती, म्हणजे तब्बल 50 वर्षांचा तुरुंगवास. यावरूनच लक्षात येतं की ब्रिटिश त्यांना किती मोठा धोका मानत होते. तुरुंगवासाच्या त्या काळात मात्र त्यांच्या आयुष्याला एक पूर्णपणे वेगळं वळण मिळालं. सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून ते आता एका विचारधारेच्या निर्मितीकडे वळले. आता आपण त्यांची ही दुसरी ओळख म्हणजे एक राजकीय विचारवंत म्हणून असलेली ओळख समजून घेऊया. 1923 साली त्यांनी हिंदुत्व ही संकल्पना मांडली. आता त्यांच्या व्याख्येनुसार हिंदुत्व म्हणजे काय, तर जो कोणी भारताला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. म्हणजे बघा, ही फक्त एक धार्मिक ओळख नव्हती, तर ही एक सांस्कृतिक आणि राजकीय ओळख होती, जी थेट भारताच्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडलेली होती. आणि तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी आपल्या या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी हिंदू महासभेचं व्यासपीठ वापरलं. अध्यक्ष म्हणून त्यांनी हिंदू राष्ट्र ही संकल्पना अधिक आक्रमकपणे मांडली. इतकंच नाही तर राजकीयदृष्ट्या हिंदूंना संघटित करण्यासाठी त्यांनी लष्करी प्रशिक्षणाची म्हणजेच सैनिकीकरणाची गरजही बोलून दाखवली. आता इथे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. आपण सावरकरांच्या व्यक्तिमत्वाच्या एका अगदी वेगळ्या पैलूकडे वळणार आहोत. कारण एकीकडे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे हेच सावरकर, दुसरीकडे एक कट्टर तर्कनिष्ठ समाजसुधारक सुद्धा होते. आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्वातला कदाचित सर्वात मोठा आणि तितकाच आश्चर्यकारक विरोधाभास आहे. म्हणजे विचार करा, ज्या व्यक्तीने हिंदू अस्मितेची एक नवी व्याख्या केली, त्याच व्यक्तीने हिंदू समाजातल्या रूढी, परंपरा आणि विशेषतः जातीयवादावर अत्यंत कठोर शब्दांत प्रहार केले. आणि ते फक्त बोलून थांबले नाहीत, त्यांनी जातीय भेदभावाला आणि अस्पृश्यतेला उघडपणे आव्हान दिलं. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे रत्नागिरीत त्यांनी उभारलेलं पतित पावन मंदिर. हे एक असं मंदिर होतं जिथे त्या काळात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांनाही मंदिरात प्रवेश होता, त्यांना पूजेचा समान अधिकार होता. त्या काळात हे एक मोठं क्रांतिकारक पाऊल होतं. आत्तापर्यंत आपण त्यांचे क्रांतिकारक आणि सुधारक हे पैलू पाहिले, पण आता आपण त्यांच्या जीवनातल्या त्या भागाकडे वळूया जो सर्वाधिक वादग्रस्त आहे. हे असे मुद्दे आहेत ज्यावरून आजही मोठे वादविवाद होतात. मुख्यतः 2 घटना आहेत ज्यांनी सावरकरांच्या संपूर्ण वारशावर एक मोठी सावली टाकली आहे. एक म्हणजे अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेले माफीनामे
आणि दुसरं म्हणजे महात्मा गांधींच्या हत्येच्या खटल्यात एक आरोपी म्हणून असलेलं त्यांचं नाव. तर हे माफीनाम्यांचं प्रकरण काय आहे? बघा, अंदमानाच्या तुरुंगात असताना त्यांनी ब्रिटिश सरकारकडे सुटकेसाठी अर्ज केले होते. त्यांचे समर्थक म्हणतात की ही एक राजकीय खेळी होती, एक स्ट्रॅटेजी होती. तुरुंगातून बाहेर पडून पुन्हा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होण्याचा हा एक मार्ग होता. पण दुसरीकडे त्यांचे टीकाकार मात्र याच माफीनाम्यांवरून त्यांच्या वीर या पदवीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आता दुसरा मुद्दा, गांधी हत्येचा आरोप. 1948 मध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या खटल्यात सावरकरांना सहआरोपी करण्यात आलं होतं. पण खटल्याच्या शेवटी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आणि याचं कारण असं देण्यात आलं की त्यांच्या विरोधात पुरेसे सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. आणि याच घटनांमुळे, याच वादग्रस्त मुद्द्यांमुळे वीर सावरकर हे भारतीय इतिहासातले एक असं व्यक्तिमत्व बनून राहिले आहेत ज्यांच्याबद्दल आजही समाजात दोन टोकाच्या भूमिका दिसतात. त्यामुळे त्यांचा वारसा नक्की कसा पाहावा हेच एक मोठं आव्हान बनून राहतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की सशस्त्र क्रांती, हिंदुत्वाची मांडणी आणि त्याचवेळी कट्टर समाज सुधारणा असे टोकाचे विरोधाभास ज्या एकाच व्यक्तीमध्ये दिसतात, त्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन आपण नक्की करायचं तरी कसं? हा एक असा प्रश्न आहे जो आजही तितकाच जिवंत आहे.